हाय एव्हरीवन, आपण आज नवीन डिसीज बघत आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट तीन डिसीज बघणार आहोत. आधीचे जेही लेक्चर होते त्यात आपण सिंगल डिसीज डिस्कस केला, बट आज आपण छोटे तीन डिसीज बघून घेऊ. त्यांचे साइन, सिम्पटम्स, कॉजेस या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. आणि आज इंटरेस्टिंग डिसीजसुद्धा आहे आणि तुमच्या खूप ओळखीचा डिसीज आहे आजचा. दॅट इज, आपण स्टार्ट करू आपलं लेक्चर. दॅट इज डिसीज कॉमन कोल्ड. कॉमन कोल्ड म्हणजे जी आपल्याला नॉर्मल सर्दी होते ती, बट आत्ताच्या सेशनमध्ये मीन्स मार्च 16च्या नंतर जर आपण बघतो म्हटलं की बिकॉज मार्च 16ला आपले सगळे स्कूल कॉलेजेस बंद झाले आणि त्यानंतर आपण एका नवीन डिसीजच्या मीन्स आपलं इंट्रो झालं नवीन डिसीजला. दॅट इज कोविड-19. आणि तो कशामुळे होतो? दॅट इज करोना व्हायरस. आणि त्याचं मेन जे साईन अँड सिम्पटम असतं दॅट इज अ कॉमन कोल्ड. सर्दी होणे, खोकला होणे, हे जे साईन सिम्पटम्स आहे, सध्या हे साईन सिम्पटम्स नॉर्मल नसून खूप म्हणजे सिव्हिअर झाले आहेत. बिकॉज कोविड-19 हा डिसीज सगळीकडे सध्या चर्चेत आहे. सगळीकडे मीन्स खूप डेंजर सिच्युएशन क्रिएट झाली आहे. बट वी होप आपण या सिच्युएशनलाही फाईट करू आणि जिंकूसुद्धा. सो आज आपण तोच डिसीज नाही, बेसिकली त्याचं साईन आहे आणि तो आपण व्हायरस बघणार आहोत. दॅट इज कॉमन कोल्ड. त्या कॉमन कोल्डमध्ये आधीपर्यंत आपण कॉमन कोल्ड म्हणजे नॉर्मल सर्दी होती आपली, बट आता तसं नाही आहे. आता ते मीन्स व्हायरल इन्फेक्शियस सिव्हिअर इन्फेक्शन म्हणून कन्सिडर होतं आता ते कॉमन कोल्ड. सो बघू, आपण स्टार्ट करू. दॅट इज कॉमन कोल्ड. कॉमन कोल्ड हे कसलं इन्फेक्शन आहे? दॅट इज जी आपली अप्पर रेस्पायरेटरी सिस्टीम आहे त्यातलं इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन. सो कॉमन कोल्ड इज अ व्हायरल इन्फेक्शन ऑफ अप्पर रेस्पायरेटरी सरफेस. आता अप्पर रेस्पायरेटरी सरफेस काय आहे? आपण आधी रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन टॉपिक जेव्हा बघितला त्यामध्ये आपण रेस्पायरेटरी सिस्टीम डिस्कस केली. त्यामध्ये रेस्पायरेटरी सिस्टीमचे दोन पार्ट होते, अप्पर रेस्पायरेटरी सिस्टीम अँड लोअर रेस्पायरेटरी सिस्टीम. जर तुम्ही रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशनचे लेक्चर्स बघितले नसेल तर बघून घ्या. पार्ट 3 और 4 या दोनमधून एका पार्टमध्ये आपण रेस्पायरेटरी सिस्टीम डिस्कस केली होती, तर ते बघून घ्याल. त्यामध्ये अप्पर रेस्पायरेटरी सिस्टीम, लोअर रेस्पायरेटरी सिस्टीम आपण कम्प्लिटली डिटेलमध्ये बघितलं आहे. सो कॉमन कोल्ड हा डिसीज कुठलं इन्फेक्शन आहे? दॅट इज व्हायरल इन्फेक्शन ऑफ अप्पर रेस्पायरेटरी सिस्टीम. व्हायरल इन्फेक्शन ऑफ अप्पर रेस्पायरेटरी सिस्टीम. आता हा जो डिसीज आहे याने काय इन्फेक्शन होतं किंवा मग कुठला आपली इन्फेक्शन नंतर काय अफेक्ट होतं ते बघू. कॉमन कोल्ड हे व्हायरल इन्फेक्शन आहे अप्पर रेस्पायरेटरी सिस्टीम आणि या डिसीजनी होणारी जे इन्फेक्शन आहे दॅट इज nasopharyngitis. Then second one is acute viral rhinopharyngitis. Third one is acute coryza and last one is that is cold. That are 4 infections causes due to disease common cold. These are 4 infections, that is nasopharyngitis, acute viral rhinopharyngitis, acute coryza and cold or a common cold. That are 4 infections causes due to common cold. Nasopharyngitis, acute viral rhinopharyngitis, acute coryza and cold. आता आपण प्रत्येक डिसीजचे कॉजेस बघतो की डिसीजचं कॉज काय आहे किंवा रिझन काय आहे त्या डिसीज होण्यामागचं. सो कॉमन कोल्ड डिसीज होण्याचं जे रिझन आहे दॅट आर 2 व्हायरसेस. द कॉजेस ऑफ कॉमन कोल्ड इन्क्लूड्स 2 व्हायरसेस. आपण आधीचे जेही डिसीज बघितले, आपण आधीच्या लेक्चरमध्ये निमोनिया डिस्कस केला. त्यामध्ये कॉजमध्ये व्हायरस होते, बॅक्टेरिया होते, फंगीसुद्धा होते. बट आता कॉमन कोल्डमध्ये फक्त व्हायरसेस आहे आणि 2 व्हायरस आहे. दॅट इज कॉजेस बाय
व्हायरस, 2 व्हायरस आहे. एक व्हायरस आपल्याला माहीत आहे सध्या चर्चेत जो व्हायरस आहे दॅट इज कोरोना व्हायरस, and second one is rhinovirus. These are 2 viruses which causes a disease common cold, coronavirus and rhinovirus. These are 2 viruses which causes a disease common cold. यांचे नावं लक्षात ठेवा. याआधी आपण जेही इन्फेक्शनचे नावं बघितले, नॅसोफॅरेंजायटिस, रायनोफॅरेंजायटिस, ते पण नावं लक्षात ठेवा. थोडे कन्फ्युजिंग आहे नावं, इवन स्पेलिंगसुद्धा हार्ड आहे. एक्झाम रायटिंगमध्ये आपलं कधी कधी स्पेलिंग मिस्टेक होतं, तर आधी प्रॅक्टिस करून घ्या स्पेलिंग्सची. हा जो आपला टॉपिक आहे डिसीजेस, यामध्ये भरपूरसे असे स्पेलिंग आहे, असे नावं आहे जे आपण कधी आधी ऐकले नाही आहे. आणि जर आपण एखादी नाव कधी ऐकले नसेल तर रायटिंगच्या वेळेस आपलं स्पेलिंग चुकतं. सो त्या टाईमला आधी प्रॅक्टिस करून घ्यायची, प्रोनाऊन्ससुद्धा करत जायचं. जसं स्पेलिंग असेल तसं प्रोनाऊन्स करायचं. ॲक्च्युअल प्रोनाऊन्सेशन जे असेल ते नंतरची गोष्ट आहे, बट स्पेलिंगनुसार प्रोनाऊन्सेशन करायचं, कारण एक्झामच्या वेळेस आपल्याला रायटिंगमध्ये इझी जातं, कन्फ्युजन होत नाही. सो दीज आर 2 व्हायरसेस, करोना व्हायरस अँड रायनो व्हायरस. आता आपण कॉजेस बघितले, इन्फेक्शन बघितलं, त्यानंतर काय असतं दॅट इज साईन अँड सिम्पटम्स. तर या डिसीजचे साईन अँड सिम्पटम्स बघू. काय असेल साईन अँड सिम्पटम्स? आपल्याला सगळ्यांना माहीत आहे दॅट इज हा डिसीज कॉमन कोल्ड आहे. कॉज काय आहे? करोना व्हायरस. आणि आत्ताच्या आपल्याला जे ही इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार सायन्स काय असतात कोविड-19चे, तेच सायन्स इथे आहे. दॅट इज कफ, सोर थ्रोट, स्नीझिंग, समटाइम्स फीवर सुद्धा असतो. दॅट आर सम बेसिक साइन अँड सिम्पटम्स ऑफ कॉमन कोल्ड डिसीज. मीन्स आणखी सुद्धा काही साइन अँड सिम्पटम्स असतात. दॅट आर कंजक्टिव्हायटिस असते काही कंडिशन्समध्ये. रेड, आपली जी डोळे आहेत तर रेड होतात. कधी कधी आपल्याला सर्दी झाली तर आपल्या डोळ्यातनं पाणीसुद्धा येतं काही काही कंडिशन्समध्ये. दॅट इज कंजक्टिव्हायटिस. त्यानंतर मसल्समध्ये रॅशेस होतात किंवा जॉईंट्समध्ये पेन होतं. हे सगळे कॉमन साइन अँड सिम्पटम्स आहे. काही साइन अँड सिम्पटम्स प्रत्येक डिसीजमध्ये रिपीट होतात किंवा 2-3 डिसीजमध्ये कॉमन असतात. मी आधीच सांगितलं की तसे साइन अँड सिम्पटम्स असेल तर एक्झाममध्ये आपल्याला एखादी आठवतही नसेल तर ते कॉमन जे असतात ते लिहून टाकायचे. मीन्स कन्फ्युजन होते आणि आपला टाईमसुद्धा सेव्ह होतो. सो साइन अँड सिम्पटम्स ऑफ कॉमन कोल्ड आर कफ, सोअर थ्रोट, स्नीझिंग, फीवर, कंजक्टिव्हायटिस, मसल रॅशेस, पेन इन जॉईंट्स. हे सगळे कॉमन साइन अँड सिम्पटम्स आहे कॉमन कोल्डचे. त्यानंतर आपण काय बघत असतो? प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. आपण डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट बघतो, बट सध्या कॉमन कोल्डवर कुठलीही मेडिसिन म्हणजे ॲक्युरेट मेडिसिन नाही आहे की आपण ते प्रिस्क्राईब करू शकू की या डिसीजसाठी पर्टिक्युलर मेडिसिन आहे. मीन्स रिसर्च चालू आहे त्याबद्दल. सो आपण कुठलीही मेडिसिन पर्टिक्युलर यूज होईल या डिसीजसाठी असं कोट करू शकत नाही. सो मेडिसिन्स सिलेबसमध्ये सुद्धा नाही आहे. सध्या रिसर्च चालू आहे त्याबद्दल. जेव्हा रिसर्च कंप्लीट होईल आणि पर्टिक्युलर मेडिसिन प्रिस्क्राईब होईल त्यानंतर तुम्ही जर सपोज तुमच्या एक्झामच्या आधी तर ऑब्वियसली आपली इंडिया मेडिसिन काढूनच टाकेल. सो मीन्स इन्व्हेंट करून टाकेल. सो ती जर मेडिसिन इन्व्हेंट झाली तर तुम्ही ऑब्वियसली नाव मेन्शन करालच जर सपोज क्वेश्चन आला कॉमन कोल्डचा. सो त्या टाईमला तुम्ही ते इन्फॉर्मेशन अपडेट करून घ्याल. सध्या सिलेबसमध्ये सुद्धा मेडिसिन मेन्शन नाही आहे आणि आपल्या नॉर्मल इन्फॉर्मेशनमध्ये सुद्धा मेडिसिन नाही आहे. सो ट्रीटमेंट अँड डायग्नोसिसचा पार्ट स्किप होतो या डिसीजमधनं. त्यानंतर आपण कुठला पार्ट बघतो? दॅट इज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. तर या डिसीजच्या प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल काय असेल? दॅट इज युजिंग मास्क, वॉशिंग हँड रेग्युलरली विथ
इंटरवल ऑफ टाइम्स मीन्स थोड्या थोड्या टायमाने आपले हात धुवत राहायचे. घराबाहेर निघताना मास्क कंपल्सरी आहे, मास्क यूजच करायचा. डिस्टन्स मेंटेन करायचं. नियर अबाउट मीन्स 6 फीट 2 फीट जेवढं पॉसिबल होत असेल तेवढं सोशल डिस्टन्स मेंटेन करायचं. ज्याही गर्दीच्या प्लेसेस आहे, क्राऊड प्लेसेस आहे, तिथे जाणं अवॉइड करायचं. बाहेरून आल्यानंतर डायरेक्ट घरी एंटर व्हायचं नाही, आधी पूर्णपणे क्लीन होऊन त्यानंतरच घरी एंटर व्हायचं. काही जर साईन सिम्पटम्स तुम्हाला यातले दिसत असेल तर इमिजिएटली डॉक्टरला इन्फॉर्म करायचं किंवा तुमच्या आजूबाजूला जेही मेडिकल मीन्स इन्फॉर्मेशन किंवा इन्स्टिट्यूट असेल तिथे ते इन्फॉर्मेशन मेन्शन करायची, हॉस्पिटलमध्ये इन्फॉर्मेशन द्यायची. हे सगळे झाले प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. सो दॅट इज अ डिसीज कॉमन कोल्ड. आपण कॉमन कोल्ड या डिसीजमध्ये काय बघितलं, इन्फेक्शन कुठल्या टाईपचं आहे, कुठलं इन्फेक्शन होतं, इन्फेक्शन होण्याचं रिझन काय आहे, 2 व्हायरस बघितले कॉजेसमध्ये. त्यानंतर साईन सिम्पटम्स अँड प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. सो हा झाला आपला एक डिसीज. यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट डिसीज. सो नेक्स्ट डिसीज इज दॅट इज रिंगवर्म. हा डिसीज फंगल इन्फेक्शननी होतो, स्किन डिसीज आहे. आतापर्यंत आपण जेही डिसीज बघितले ते इंटरनल डिसीज होते, बट हा डिसीज स्किन डिसीज आहे. स्किनवर इन्फेक्शन होतं, फंगल इन्फेक्शन होतं, फंगीजमुळे हा डिसीज होतो. सो रिंगवर्म, अनदर नेम ऑफ दिस डिसीज इज डर्मॅटोफायटोसिस. दॅट इज दिस डिसीज इज अ फंगल इन्फेक्शन. आणि या डिसीजचे कॉज काय आहे तर बेसिकली 2 फंगीज आहे ज्या हा डिसीज कॉज करत असतात. दॅट इज ट्रायकोफायटॉन अँड मायक्रोस्पोरम. या 2 जेनेराच्या ज्याही फंगीज असेल त्यामुळे हा डिसीज होत असतो. दॅट इज ट्रायकोफायटॉन अँड मायक्रोस्पोरम. या 2 जेनेराच्या ज्याही फंगीज असेल, मग फक्त 2च फंगी नसेल, या सिंगल जेनेरामध्ये भरपूरशा फंगीज इन्क्लुडेड असेल तर त्या फंगीजमुळे हा डिसीज होतो, फंगल इन्फेक्शन. दॅट इज अ रिंगवर्म. सो दॅट आर 2 जेनेराज विच कॉजेस डिसीज, दॅट इज अ रिंगवर्म. कॉज झालं, इन्फेक्शन झालं. त्यानंतर आपण काय बघतो, साइन अँड सिम्पटम्स. Now sign and symptoms of ringworm. There are 3 signs of this disease. First is infected skin shows enlarged red ring causes due to it. Second is appearance of dry scaly lice on various part of body causes intense itching. Third is infection to nails, that is onychomycosis, in which nails become thick, discolored and disfigured. फर्स्ट साइन इज व्हॉट, जे ही इन्फेक्टेड स्किन असते ती एनलार्ज होते. मीन्स ज्या स्किन पार्टवर त्या फंगीज असणार किंवा त्या फंगीजचं कॉन्टॅक्ट आलं आपल्या कुठल्याही स्किन पार्टवर तर ते जे स्किन पार्ट आहे ते एनलार्ज होतात आणि रेड कलरची रिंग फॉर्म होते. तिथे रेड कलरची जी काही आपली इन्फेक्टेड स्किन असेल तिथे रेड कलर रिंग फॉर्म होते आणि तो पार्ट एनलार्ज होतो. त्यानंतर ड्राय स्केली लायसन फॉर्म होते वेरियस पार्टवर, म्हणजे जिथे इन्फेक्शन असेल त्या पार्टवर. त्यानंतर इंटेन्स इचिंग असते. ऑब्वियसली जर सपोज रेड रिंग फॉर्म होत आहे, पार्ट एनलार्ज होत आहे, स्किन डिसीज आहे तर इचिंग हा कॉमन साईन असते त्यामध्ये. आणि इंटेन्स इचिंग असते, मीन्स आपण ती इचिंग इवन बिअरसुद्धा करू शकत नाही अशी ती इचिंग असते. दॅट इज इंटेन्स इचिंग. थर्ड इज जर इन्फेक्शन नेल्समध्ये असेल, नेल्सवर जर इन्फेक्शन झालं असेल तर त्या कंडिशनला ऑन्कोमायकोसिस म्हणतात आणि आपले जेही नेल्स आहे ते थिक होतात, डिस्कलर्ड अँड डिसफिगर्ड होतात. सो दॅट आर 3 साइन अँड सिम्पटम्स ऑफ रिंगवर्म डिसीज. सो नाव मोड ऑफ ट्रान्समिशन, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट अँड लास्ट वन इज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. या डिसीजचं मोड ऑफ ट्रान्समिशन काय आहे, दॅट इज पर्सन टू पर्सन ट्रान्समिट होतो. इन्फेक्टेड पर्सन असेल त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये नॉर्मल पर्सन जर आला किंवा जोही त्या पर्सनचा इन्फेक्टेड पार्ट आहे त्याचा नॉन इन्फेक्टेड पर्सनला कॉन्टॅक्ट झाला तर तिथनं हा डिसीज ट्रान्समिट होतो. दॅट इज इट इज अ कम्युनिकेबल डिसीज. आपण कम्युनिकेबल डिसीजचे जेही टाईप्स बघितले त्यामध्ये रिंगवर्म हा डिसीज येतो. सो
मोड ऑफ ट्रान्समिशन इज व्हॉट, पर्सन टू पर्सन हा डिसीज ट्रान्समिट होतो. नेक्स्ट दॅट इज डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. डायग्नोसिस कसं होईल या डिसीजचं, दॅट इज हा डिसीज डायग्नोस मीन्स जे ही रेड कलरची रिंग फॉर्म होते तिथनं हा डिसीज डायग्नोस होईल. त्यानंतर ट्रीटमेंटमध्ये 3 टाईप्सच्या मेडिसिन्स यूज होतात, दॅट इज नायस्टॅटिन, फ्लुकॅनाझोल अँड इट्रॅकोनाझोल. दॅट आर 3 मेडिसिन्स यूज इन अ ट्रीटमेंट ऑफ दिस रिंगवर्म. त्यानंतर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल काय असेल या डिसीजचं, हा डिसीज कम्युनिकेबल आहे, तर आपण जेही आधी कम्युनिकेबल डिसीजचे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल बघितले आहे, सिमिलरली या डिसीजचे सुद्धा आहे की मीन्स पर्सनपासनं जोही इन्फेक्टेड पर्सन असेल त्यापासून डिस्टन्स मेंटेन करायचं. इन्फेक्टेड पर्सनच्या क्लोथशी सुद्धा कॉन्टॅक्ट आपला नॉन इन्फेक्टेड पर्सनचा आला नाही पाहिजे. जे क्लोथ्स असेल ते हॉट वॉटरमध्ये वॉश करायचे. आपले हँड्स कंटिन्युअसली वॉश करत राहायचे. बाहेरून आल्यानंतर आपण हँड्स अँड लेग्स वॉश करूनच आतमध्ये एंटर व्हायचं. दॅट आर सम प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ दिस डिसीज. यानंतर तुमच्या सिलेबसमध्ये एक छोटा डिसीज, छोटा नाही आहे बट त्या डिसीजचं डिस्क्रिप्शन छोटं आहे, दॅट इज डेंग्यू. तुमच्या सिलेबसमध्ये डेंग्यू या डिसीजचं मीन्स आपण जेही आतापर्यंत डिसीज बघितले त्यांचं जसं डिस्क्रिप्शन आहे तसं नाही आहे, शॉर्ट डिस्क्रिप्शन आहे, ते बघून घेऊ आपण की डेंग्यू हा जो डिसीज आहे हा कुठनं होतो, दॅट इज अ मस्किटोपासून होतो, दॅट इज फिमेल ॲडेस मस्किटो. फिमेल ॲडेस मस्किटोपासनं हा डिसीज स्प्रेड होत असतो. हा वेक्टर बॉर्न डिसीज आहे, मीन्स वेक्टरमध्ये बॉर्न होतो हा डिसीज. आता वेक्टर काय आहे, दॅट इज फिमेल ॲडेस मस्किटो, आणि त्यामध्ये जेही बॅक्टेरिया व्हायरस फॉर्म होईल त्यामधनं हा डिसीज होत असतो. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट, दॅट इज फीवर होतो, त्यानंतर मीन्स आपल्याला शिवरिंग होते. दॅट इज डेंग्यू हा वेक्टर बॉर्न डिसीज असतो, वेक्टरमधनं ट्रान्समिट होतं आणि वेक्टरमध्येच बॉर्न होत असतो. वेक्टर काय आहे, दॅट इज फिमेल ॲडेस मस्किटो, इट इज अ वेक्टर ऑफ डेंग्यू. जेही साईन अँड सिम्टम्स कॉमन असतात, जे आपण बेसिकली मलेरियामध्ये बघितले होते तेच असतात, बट आपले जेही ब्लड प्लेटलेट्सचा काउंट आहे तो डिक्रीज होत असतो डेंग्यूमध्ये. ते आपण जेव्हा ब्लड टेस्ट करतो त्यानंतर हा डिसीज डायग्नोस होत असतो. सो दॅट इज अ साईन सिम्टम्स अँड डायग्नोसिस. पर्टिक्युलर ट्रीटमेंट नाही आहे, मीन्स पर्टिक्युलर मेडिसिन नाही आहे डेंग्यूची की पर्टिक्युलर हीच मेडिसिन यूज होईल. खूप सारे कॉम्बिनेशन्स यूज केले जातात, त्या डिसीजच्या इंटेन्सिटीवर डिपेंड असते कॉम्बिनेशन. सो दॅट इज अ डिसीज डेंग्यू. आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 डिसीज बघितले, कॉमन कोल्ड, रिंगवर्म अँड डेंग्यू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मीन्स खूप मोठं पार्ट आहे आणि डिसीजही मोठा आहे, दॅट इज कॅन्सर. कॅन्सरच्या आपण प्रत्येक टाईप्स सगळे डिस्कस करणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 डिसीज डिस्कस केले. आय होप तुम्हाला समजले असेल. लेक्चर्समध्ये कुठेही डाऊट असेल, क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. अँड थँक्यू फॉर टुडे.